क्वचित प्रसंगी होत असावा, मी तर कुठं पाहिलं नाही. आणि भूतकाळात जाऊन मी स्वतःला या मुलांमध्ये पाहतोय. आमची तयारी गुरुवर्य आदरणीय अण्णासाहेब यांनी करून घेतली. आज हा कार्यक्रम म्हणजे पुनरुज्जीवन आपण म्हणू शकतो. हे अशा प्रकारचे प्रयत्न आदरणीय RP पाटील सर, आदरणीय पाकडे सर यांनी मला वाटतं आपल्या गावात पूर्वी होत होते. रामनवमी व्हायची, दुर्गादेवीच्या वेळेस असे कार्यक्रम आपण बसवायचे. परंतु मधल्या काळात इंग्रजी शाळांचं पेव फुटलं. इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळा ओस पडायला लागल्या आणि मराठी शाळेकडनं सगळे मुलं इंग्रजी शाळांमध्ये जायला लागले. आणि बरीच मंडळी म्हणायची की प्राथमिक शिक्षकांना काही काम नाही. काम असतं, भरपूर असतं, पण आता वेळ बदलते. पुढील वर्षी नवीन शैक्षणिक धोरण शासनाने आणलेलं आहे. CBSEच्या पॅटर्नवर पूर्ण भारतात एकच अभ्यासक्रम शासन राबवतं आहे. त्याच्यामुळे आपण इंग्रजी माध्यमातल्या शाळांचा विषय डोक्यातनं काढून टाकावा. गावातले जे पण विद्यार्थी उच्चपदस्थ झालेलं आहे, याच्यात डॉक्टर गजानन म्हणू शकतो, पन्नालाल सर आहेत, अशोक सर आहेत, मी आहे किंवा इतरही अनेक डॉक्टर इंजिनियर्स आहेत. हे सर्व विद्यार्थी या शाळेतनं शिकून चांगल्या पदांवर गेलेले आहेत. आपल्या सर्वांना गावकऱ्यांना माझी विनंती आहे, आपण याबाबत विचार करावा. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पुढील वर्षापासून आपले सर्व सगळे मुलं हे CBSEच्या अभ्यासक्रमाला शिकणार आहेत. त्याच्यामुळे आपण शासनाचेही आभार या ठिकाणी टाळ्या वाजवून व्यक्त केले पाहिजे. गेल्या 4-5 वर्षापासून गावाचं नवीन थोडं राजकीय बदल झालेले आहेत. नवीन नेतृत्वामध्ये आपण भाऊलाल दादा असू द्यात, बाळू दादा असू द्यात, प्रवीण भाऊ असू द्यात किंवा इतरही बरीच मंडळी त्यांची सहकार्य असते, शाळेसाठी त्यांची धडपड चालू असते. त्यांचंही आपण टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी एक संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, कृषी मूलस्य जीवनम. म्हणजे कृषी हा सर्व जीवनाचा मूळ आधार आहे. कोरोनाच्या काळात सगळे व्यवसाय बंद पडले, डॉक्टर बंद पडले, इंजिनियर बंद पडले, फक्त शेतकरी हा चालू होता. आणि शेतकरी चालू होता म्हणून आपण जगलो. त्याच्यामुळे सर्व आदर्श शेतकऱ्यांना जे पुरस्कार प्राप्त झाले त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी कलागुणांना या चिमुकल्यांनी जे कला प्रदर्शन केलं याच्यातनंही त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याच्यातनंही उद्योन्मुख नवीन कलावंत निर्माण हो, त्यांची कीर्ती जागतिक पातळीवर वाढो अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. शैक्षणिक कार्याबरोबर त्यांच्या कलागुणांनाही वाव मिळो. आणि हे सर्व करून घेणारे आपण म्हणतो की शिक्षक आपल्याला अंधारातून प्रकाश दाखवतो. या सर्व अंधारातून प्रकाश दाखवणाऱ्या आपल्या विटनेर शाळेत कार्यरत असलेले सर्व शिक्षकांना मी या ठिकाणी वंदन करतो, त्यांचा आभार करतो. त्यांच्यासाठीही आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांनी माझा जो सत्कार केला, माझ्या सर्व गुरूंच्या हस्ते आपण जो सत्कार माझा घडवून आणला, माझ्या त्या सर्व गुरूंना मी वंदन करतो आणि हा सत्कार माझ्या आईवडिलांना अर्पण करतो. आपले विटनेर ग्रामस्थांचे आपले सर्वांचे आभार. या ठिकाणी जी शाळा आपण तयार केलेली आहे, कम्प्युटर लॅब असो, लायब्ररी असो किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, छोटीशी व्यायामशाळा आपण तयार केलेली आहे. बऱ्याचदा मी शाळेत येत असतो. या गोष्टी शासनाच्या प्रयत्नांपेक्षा आपली शाळा आहे, आपण तिच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि ग्रामस्थ ही सगळी मंडळी जे करते आहे, ज्या गावातील जी ज्येष्ठ मंडळी आहे, ज्यांनी लोकवर्गणी दिलेली आहे, त्यांचेही आपण सगळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो. सर्व शालेय समितीचे पण आभार व्यक्त करतो. धन्यवाद.